नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अफगाणिस्तानच्या सर्वांगीण विकासात भारताचं सक्रिय सहकार्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. काश्मीरमधील अशांत परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काश्मीरातील विरोधी पक्षनेत्यांची पंतप्रधान मोदींची भेट. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार कसोशीनं प्रयत्नशील असल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची ग्वाही. ओबीसी शिष्यवृत्तीसाठी पालकांची 4.5 लाख उत्पन्नाची मर्यादा 6 लाखापर्यंत वाढवण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित. मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब गोखले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार. रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदकावर भारताचं नाव कोरणाऱ्या पीव्ही सिंधूचं मायदेशात शानदार स्वागत. रिओ ऑलिम्पिक सोहळ्याची शानदार सांगता. पदक तालिकेत अमेरिका प्रथम तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर. आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार तसंच राजस्थानमध्ये पूरस्थिती गंभीर. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घानी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अफगाणिस्तानातल्या काबूल इथं स्टोर पॅलेसचं आज उद्घाटन केलं. अफगाणिस्तानच्या सर्वांगीण विकासात भारताचं सक्रिय सहकार्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अफगाणी जनतेला आश्वासन दिलं. The India-Afghanistan Iran Transit Corridor Agreement that we signed in May this year was another landmark in our partnership. It manifested our clear and common determination to build new pathways for Afghanistan's economic progress and prosperity. गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानातल्या पुनर्बांधणीत भारतानं महत्वाची भूमिका बजावली आहे. स्टोर पॅलेसच्या पुनर्बांधणीबाबत भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान त्रिस्तरीय करार झाला होता. 1919 साली या वास्तूत अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी रावळपिंडी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे. गेल्या शतकात 2 वेळा या वास्तूचा विस्तार झाला होता. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधल्या विरोधी पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळानं आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू काश्मीरमधल्या सध्याच्या परिस्थितीचं वास्तव त्यांनी पंतप्रधानांसमोर मांडलं. माकपचे आमदार युसुफ तारिगामी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जी.ए. मीर, नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते तसंच अपक्ष आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश होता. काश्मीर खोऱ्यातली अस्थिरता संपवण्यासाठी सर्व संबंधितांशी संवाद साधण्याची गरज या शिष्टमंडळानं व्यक्त केली. त्याचबरोबर पेलेट गन्सचा वापर तत्काळ थांबवण्याची विनंतीही शिष्टमंडळानं केली. देशाच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आझादी के 70 साल याद करो कुर्बानी या कार्यक्रमांतर्गत तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. विविध केंद्रीय मंत्री देशाच्या अनेक भागात जाऊन स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण, त्यांच्या कार्याची जनजागृती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू आज आंध्र प्रदेशात विजयवाडा इथं, केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड जयपूर इथं तिरंगा यात्रेत सहभागी होतील. केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल आज लाल किल्ला परिसरात तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आजपासून म्यानमारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत म्यानमार द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर त्या विचारविनिमय करतील. त्यांच्याबरोबर परराष्ट्र सचिव एस जयशंकर तसंच एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही जात आहे. म्यानमारचे राष्ट्रपती तीन क्यॉ आणि म्यानमारच्या परराष्ट्र मंत्री आंग सान सू ची बरोबर स्वराज या दौऱ्यात चर्चा करणार आहेत. भारत आणि म्यानमार दरम्यान सौहार्दाचे संबंध असून विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याचे सामंजस्य करार आहेत.
विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पालकांची 4.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा आता 6 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय निर्गमित झाल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी काल दिली. यासंबंधीची घोषणा त्यांनी 5 ऑगस्टला विधान परिषदेत केली होती. 4 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत ही मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं. ही उत्पन्न मर्यादा 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम ते चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू असेल. राज्यातील तब्बल 60,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. धनगर समाजानं स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून आपली प्रगती करावी, यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सांगितलं. सोलापुरात धनगर समाज आरक्षण जनजागृती बैठकीत ते काल बोलत होते. आघाडी सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत धनगर आणि धनगड एक नसल्याचा अहवाल केंद्राला पाठवल्यानं गोंधळ झाला होता. आता पुन्हा तोच अहवाल बदलून पाठवण्यापेक्षा नवीन संशोधन करून तो अहवाल पाठवल्यास धनगर समाजाला आरक्षण मिळेल. हा अहवाल आल्यानंतर 2017मध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या पदाचा उपयोग या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी करणार असल्याचंही महात्मे यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं बफर स्टॉकमधून महाराष्ट्रासाठी 45,000 मेट्रिक टन तूरडाळ उपलब्ध करून दिल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं एका मॉलमध्ये कमी दरानं तूरडाळ विक्री करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करताना ते बोलत होते. केंद्र सरकारकडून उपलब्ध झालेला तूरडाळीचा हा साठा शिधापत्रिकाधारकांना 95 रुपये किलो दरानं विकण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. साठेबाजांविरोधात सरकार कारवाई करत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशात सांप्रदायिक विचार वाढणं ही चिंतेची बाब आहे. आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं. समाजात संपत्ती निर्मितीची वाढ होण्यासाठी धोरणात्मक निर्णयांची गरज आहे असं ते म्हणाले. पुण्यात काल ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना पुण्यभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. समाजवादी नेते खासदार शरद यादव यांच्या हस्ते वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. 1 लाख रुपये रोख, पुण्याची भूमी सोन्याच्या फाळानं नांगरत असलेली बाल शिवाजीची प्रतिमा आणि पुण्याच्या ग्रामदेवतांची स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, महापौर प्रशांत जगताप यावेळी उपस्थित होते. माशेलकर यांच्या हस्ते 8 स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. देशातल्या ग्रामीण भागात समतापूर्ण विकासाची गरज आहे असं शरद यादव यांनी यावेळी सांगितलं. भाई वैद्य यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केलं. आर्थिक संपन्नता वाढवण्यापेक्षा मानवी विकास निर्देशांक वाढला पाहिजे असं ते म्हणाले. ठाण्यातील पत्रकारांना परवडणारी घरं देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाला आठवले यांनी भेट दिली. त्यानंतर अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी पत्रकारांना हे आश्वासन दिलं. ठाणे शहरातील 170 पत्रकारांपैकी आतापर्यंत 67 पत्रकारांना हक्काची घरं मिळाली असून आता केंद्र सरकारच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी 70 पत्रकारांच्या नावांचा प्रस्ताव ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानं ठाणे महापालिका आयुक्तांकडे दिला आहे. या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी आठवले यांनी प्रयत्न करण्याची मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल लोंढे यांनी यावेळी आठवले यांच्याकडे केली. त्यावर आठवले यांनीही त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत आपण पालिका आयुक्तांशी चर्चा करू, तसंच त्यांना पत्रही देऊ असं आश्वासन दिलं. प्रदर्शनानंतर त्यांनी छायाचित्रकारांना दादही दिली. किंवा अनेक समस्यांना तोंड देताना ते कशा पद्धतीने ते राहण्याचा प्रयत्न करतायत. झोपडपट्टीत राहणारी मुलं कशी आंघोळी करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर अनेक वेळेला म्हणजे आग लागल्यानंतर काय परिस्थिती असते त्याचे जे फोटो टिपलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या विषयाचे फोटो टिपलेले आहेत आणि मला समाधान वाटलं, आनंद वाटलं की अशा पद्धतीचे प्रदर्शन आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी 38 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनानं नुकतीच केली. यापूर्वी 142 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र अनेक प्रवाशांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी जादा गाड्यांची मागणी केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं या 38 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या 180 झाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी, करमाळी ते पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी अशा मार्गावर या गाड्या चालणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी विशेष रेल्वे गाडी 2 ते 21 सप्टेंबर दरम्यान आठवड्यातून 5 दिवस धावणार असून रेल्वेचं आरक्षण आजपासून सुरू होत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धुळे शाखेच्या वतीनं आषाढ रंग कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं महोत्सवाचं उद्घाटन झालं. धुळे शाखेचे अध्यक्ष सुनील नेरकर यांनी गोटे यांना जास्वंदाचं रोप देऊन त्यांचा सत्कार केला. धुळे शहरातल्या कलावंतांना शिवतीर्थ इथलं एम्फी थिएटर उपलब्ध करून देण्याची घोषणा गोटे यांनी यावेळी केली. गणेशवंदनानं महोत्सवाची सुरुवात झाली. अनेक विविधरंगी कार्यक्रमानं कला महोत्सवात रंगत आली. जगभरातल्या तंत्रस्नेही शिक्षकांचं नेटवर्क मायक्रोसॉफ्टनं उभारलं आहे. तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करणाऱ्या शिक्षकांना मायक्रोसॉफ्टतर्फे इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. यावर्षी देशातल्या 43 जणांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक्षक रणजितसिंग डिसले यांचा समावेश आहे. या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर डिसले यांनी राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांविषयी काल त्यांनी मुलाखतीद्वारे अधिक माहिती दिली. या मुलाखतीचं पाहूया पुनःप्रसारण. मायक्रोसॉफ्टतर्फे दिला जाणारा हा इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल धन्यवाद सर. हा पुरस्कार नेमका देतानाचे निकष काय लावतो मायक्रोसॉफ्ट? या पुरस्कारासाठी मुख्यत्वे 2 निकष पाळले जातात. सर्वात पहिला निकष आहे शिक्षकाने केलेली प्रोफेशनल डेव्हलपमेंट. युनेस्कोच्या ICT फ्रेमवर्कवर आधारित मायक्रोसॉफ्टने 46 कोर्सेस तयार केलेले आहेत आणि या कोर्सेसचे शिक्षकाने किती प्रमाणात कोर्सेस ते पूर्ण केले यावर त्या शिक्षकाचं मूल्यमापन केलं जातं. आणि दुसरा महत्त्वाचा निकष आहे या तंत्रज्ञानाचा दैनंदिन वर्गाध्यापनामध्ये वापर करून मुलांमध्ये कितपत शैक्षणिक प्रगती झाली. या 2 महत्त्वाच्या निकषांवर हे पुरस्कार दिले जातात. तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्या प्रकल्पाबद्दल आता मी QR कोडेड टेक्स्टबुक हा प्रोजेक्ट सादर केला होता. काय आहे ती QR कोडेड टेक्स्टबुक? तर मी माझ्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक पानावरती असे QR कोड्स चिटकवलेले आहेत आणि या QR कोडमध्ये काय आहे तर त्या पुस्तकाचा त्या पानावरचा आशय डिजिटल स्वरूपामध्ये मी त्या QR कोड्समध्ये मांडलेला आहे. आपल्या हातातला मोबाईल या कोड्समध्ये धरला की त्या पुस्तकातला आशय, जसे की कविता असेल तर ती कविता ऑडिओ फॉर्मॅटमध्ये, धडा असेल तर त्याचा व्हिडिओ फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अगदी सहज उपलब्ध होऊ शकतो. असा हा माझा QR कोडेड टेक्स्टबुक डिफायनिंग डिजिटल कोशंट हा प्रोजेक्ट मी मायक्रोसॉफ्टला सादर केला होता. मुलांच्या मोबाईल वापरण्यावर आपण बंदी आणायच्या गोष्टी बोलतो, मोबाईल त्याचं नुकसान करतात असं बोलतो आणि हा जर QR कोडचा वापर मोबाईलनं केला तर हाच मोबाईल अभ्यासात परिवर्तित होईल आणि पालकांना उत्सुकता वाटेल की हा मोबाईल दिलेला बरा. मुळात ही कल्पना सुचली कशी? ही कल्पना सुचण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं ज्याने एप्रिल 2015मध्ये राज्याचे शिक्षण सचिव आदरणीय नंदकुमार साहेब यांनी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची एक मीटिंग कॉल केली होती आणि या मीटिंगमध्ये राज्याचं तंत्रस्नेही धोरण आणि शिक्षकांची वाटचाल कशी करता येईल या दृष्टीने त्यांनी काही टार्गेट शिक्षकांना दिले होते आणि हे टार्गेट्स पूर्ण करण्याच्या प्रयत्नातच मला ह्या QR कोडेड टेक्स्टबुकचा शोध लागला. आणि मुलांना जसं की तुम्ही आता उल्लेख केला की मोबाईल हा एक शैक्षणिक साधन होऊ शकतं आणि याच प्रेरणेतून मी हे QR कोडेड टेक्स्टबुक तयार केलेलं आहे. हा QR कोड हे तर तुमच्या कौतुकाचा विषय, अभिनंदनाला पात्र आहात तुम्ही. या आधी असे काय काय प्रयोग केलेत? यापूर्वी मी साधारणतः 7 वर्ष कालावधीची माझी सेवा झालेली आहे. याच्यामध्ये मला केंद्र सरकारकडून 12 शैक्षणिक पेटंट्स मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये व्हिडिओस्कोप जो आपण शाळेमध्ये प्रोजेक्टर वापरतो
तर तो अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी विजेवरती प्रोजेक्टर मी तयार केला आहे, ज्याला व्हिडिओस्कोप आपण म्हणतो. त्याच्यानंतर बॉडी पेरियर, जर पार्ट्स ऑफ बॉडी मुलांना सांगतो. त्यानंतर लाइटनिंग लॅडर आहे, मुलांना सबसिडीच्या माध्यमातून खेळ आणि त्याच्यात माध्यमातून शिक्षण असा देणारा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर काही ॲप्सची मी निर्मिती केलेली आहे आणि मुलांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शैक्षणिक विकास करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहतो. हा QR कोड तुम्ही आणल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाल्याची काही उदाहरणं सांगता येतील किंवा तो कसा फायदा करून घेतात मुलं सांगता? मुळात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मुलं मोबाईलवरती केवळ गेम्स खेळतात हा जो काही पालकांचा समज होता, हा समज दूर झालाय असं या QR कोड्समुळे माझ्या लक्षात आलंय की QR कोड्स आणि मोबाईल, आज काय झालंय की मुलं तुमच्या हातातला मोबाईल घेऊन पुस्तकावरती धरतायत आणि त्या पुस्तकातला व्हिडिओ पाहण्यामागे ते लागलेले आहेत. ऑनलाईन प्रश्नपत्रिका ते सोडवत आहेत. म्हणजे केवळ गेम्स खेळण्याचं वेळ त्यांचा आता शैक्षणिक साधन म्हणून मोबाईलला वापरण्याकडे कन्वर्ट झालेला आहे. हा सर्वात मोठा फायदा पालकांच्या आणि मुलांच्या दृष्टिकोनातून आहे असं मला वाटतं. विद्यार्थी मोबाईल वापरायला उत्सुक असतात. मी शिक्षकांबद्दल विचारतो, शिक्षकांना याचा उपयोग कसा झाला? हां, शिक्षकांना सर्वात महत्त्वाचा फायदा असा झाला की शिक्षकांमध्ये या QR कोडेड टेक्स्टबुकमध्ये आत्मविश्वास वाढायला लागला की शिक्षक पूर्वी निगेटिव्ह अप्रोचमध्ये होते. जसे की माझ्या शाळेमध्ये संगणक नाही आहेत, माझ्या शाळेमध्ये लाईट नाही आहे, मी काय करू? मात्र मोबाईल हा माझं एक खूप मोठं शैक्षणिक साधन असू शकतं. हा मोठा सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास या शिक्षकांना मिळाला यामुळे असं मला वाटतं. अगदी छोटंसंच उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षकांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून सोलापूरचे नांदेडचे सुनील आळूकर यांनी zpguruji.com ही वेबसाईट तयार केली. असे खूप सारे इनिशिएटिव्ह या QR कोडेड प्रोजेक्टच्या माध्यमातून समोर आलेले आहेत आणि हा त्याचा खूप मोठा फायदा आहे असं मला वाटतं. मायक्रोसॉफ्ट जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला देत आहे तेव्हा तुम्ही त्यांचे सदस्य व्हाल आता आणि एक मोठा व्यासपीठ तुम्हाला मिळेल, याचं त्याबद्दल काय कसं पाहताय त्याच्याकडे? मुळात शिक्षकांना, जिल्हा परिषद शाळेमधल्या शिक्षकांना असं व्यासपीठ निर्माण व्हायला हवं, तसे प्लॅटफॉर्मवरती शिक्षकांना जाण्याची संधी निर्माण व्हायला हवी. मायक्रोसॉफ्टने ही संधी दिलेली आहे. अगदी अशीच संधी सरकारने देखील शिक्षकांसाठी निर्माण करायला हव्यात असं मला वाटतं. शिक्षकांचा कॅपॅसिटी बिल्डअप व्हायला हवं, त्यांचा ट्रेनिंगमध्ये अशा प्रोफेशनल डेव्हलपमेंटच्या वारंवार संधी त्यांना देण्यात यायला हव्यात आणि असे प्लॅटफॉर्म्स जगभरातील शिक्षकांची कोलॅबरेशन करण्याची मला संधी मिळणार आहे आणि परस्परांच्या सहकार्यातून क्षमतावृत्ती, कोलॅबरेटिव्ह एफर्ट्सनी कॅपॅसिटी बिल्डअप करण्याचा जो काही मायक्रोसॉफ्टचा प्रयत्न आहे, हा प्रयत्न माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना लाभदायक ठरेल असं मला वाटतं. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पुढे घेऊन जाणारी तुमच्यासारखी मंडळी आहेत, यांची विचारांची देवाणघेवाण आता सुरू होणार आहे या प्लॅटफॉर्मवरून. आपल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये याचा उपयोग कसा करता येईल? हां, शैक्षणिक धोरणाची आपण जवळपास 30 वर्षानंतर आराखडा तयार करतो आहोत आणि पुढच्या भविष्यातल्या समस्यांना एक तोंड देऊ शकेल असे नागरिक आम्हाला घडवायचे असतील तर 2 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपल्याला शैक्षणिक धोरणामध्ये लक्ष देता येईल आणि ती 2 महत्त्वाची क्षेत्र आहेत. पहिलं म्हणजे शिक्षकांचं प्रशिक्षण, ज्याच्यामध्ये इन सर्व्हिस ट्रेनिंग, सेवा पूर्व आणि सेवांतर्गत, या ट्रेनिंगमध्ये आपल्याला ICTचा वापर करण्यास खूप मोठा वाव आहे असं मला वाटतं आणि हा जर आपण इम्प्लिमेंटेशन केलं तर मला वाटतं आपण शैक्षणिक धोरणाचा एक वेगळ्या अँगलने विचार करू शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पालकांची जागरूकता. ICTच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांना जर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आपण जागरूक केलं तर पालकांच्या माध्यमातून बालकांचा विकास करता येऊ शकतो असं मला वाटतं. तुम्ही एक टोक आहात की 7 वर्षामध्ये एवढं तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळेच ते तुमच्यामध्ये ती आवड होती. नवीन पिढीचे तुम्ही प्रतिनिधी आहात. माझ्या डोळ्यासमोर तो शिक्षक आहे जो 15 वर्ष सर्व्हिस झालेला, 20 वर्ष सर्व्हिस झालेला, त्याला अँड्रॉइड फोन वापरताना सुद्धा दडपण येतं. ही दरी कशी भरून काढणार? ही दरी भरून काढण्याचे प्रयत्न सन 2015 पासून सुरू झाले आहेत. PSM प्रोग्राम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, हा प्रोग्राम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे. या अंतर्गत आता शिक्षकांना प्रशिक्षण, ट्रेनिंग ऑन डिमांड ही कन्सेप्ट सरकारने स्वीकारलेली आहे आणि तुम्हाला सांगायला देखील मला आनंद वाटतो की राज्यातील तब्बल 35,000 शिक्षकांनी आम्हाला तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्यात यावं, प्रशिक्षण देण्यात यावं अशी मागणी नोंदवलेली आहे. ही घटना काय दर्शवते तर शिक्षकांना आता स्वतःला बदलायचं आहे आणि तशी त्यांची ती इच्छा आहे आणि त्या दृष्टीने शिक्षक तयार झालेले आहेत. मला वाटतं तंत्रज्ञानाचा आणि शिक्षकांनी दिलेला हा प्रतिसाद
या गोष्टींकडे आपण सकारात्मक पाहायला हवं. सर, तुमच्यासारखे अधिकाधिक शिक्षक तयार होणं ही काळाची गरज आहे. तरच ही दरी, मी मगाशी जी म्हणाली दरी कमी करायचा जो काही सरकारचा प्रयत्न आहे त्याला बळकटी मिळणार आहे. तुमच्या या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि या मुलाखतीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तंत्रसेही शिक्षक रणजितसिंग डिसले यांनी राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांविषयी काल त्यांनी जी मुलाखतीद्वारे अधिक माहिती दिली त्याचं पुनःप्रसारण आत्ताच आपण पाहिलं. वळूया उर्वरित बातम्यांकडे. मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातल्या सुमारे 3 किलो दागिन्यांचा काल लिलाव करण्यात आला. हार, मुकुट यांसह सुमारे 411 दागिने लिलावासाठी ठेवण्यात आले होते. या लिलावातून मिळालेला पैसा शैक्षणिक, वैद्यकीय तसंच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी उपयोगात आणला जाणार आहे. 2009 पासून दागिन्यांचा लिलाव करण्याची पद्धत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानं सुरू केली आहे. स्वातंत्र्य सैनिकांचं कार्य आणि योगदान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं. देशात सुरू असलेल्या स्वातंत्र्य सप्ताहाअंतर्गत देशातल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात येत आहे. रत्नागिरीतल्या लोकमान्य टिळक स्मारकाला प्रभू यांनी काल भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्य सप्ताह केवळ साजरा न करता या महान नेत्यांचे विकासविषयक विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याची जबाबदारी घ्या, असंही प्रभू यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर त्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवण्यात आलेल्या कारागृहाला आणि खेड तालुक्यातल्या आयनी मेटे इथल्या अनंत कान्हेरे यांच्या स्मारकालाही भेट दिली. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया रद्द करून त्याऐवजी नॅशनल मेडिकल कमिशन बिल आणण्याचा केंद्र शासन प्रयत्न करत आहे. यातून वैद्यकीय सेवेशी संबंध नसलेल्यांच्या हाती सूत्र देऊन वैद्यकीय क्षेत्राशी असलेला आपला संबंध आणि त्यावरील नियंत्रण सरकार उठवू पाहत आहे. त्यामुळे या बिलाला आपला पूर्णपणे विरोध असेल असं प्रतिपादन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी केलं. जळगाव इथं आयोजित 2 दिवसीय IMAच्या राज्यस्तरीय बैठकीत मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलं. या बैठकीत बोगस डॉक्टर, क्रॉसपॅथी, DMLT, PCPNDT, आयुर्वेद रजिस्ट्रार याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन होत आहे. छोट्या छोट्या कारणांवरून सोनोग्राफी मशीन जप्त होत असल्यानं यासंदर्भात लवकरच डॉक्टर वर्ग उपोषण करून आपला निषेध नोंदवणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला. आताच हाती आलेल्या बातमीनुसार काल मध्यरात्री हिमतसागर आणि कृष्णसागर या 2 मच्छीमार नौका भरकटल्याचं वृत्त आहे. मुंबईच्या उत्तरेला जवळजवळ 70 सागरी मैल अंतरावर तसंच उमरगावपासून 7 सागरी मैल अंतरावर ही दुर्घटना घडली. मात्र मच्छीमार नौकेतल्या 15 मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. नौसेना आणि तटरक्षक दल याबाबत अधिक तपास करत आहेत. अखिल भारतीय मातंग समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर उर्फ बाबासाहेब गोपले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार होत आहेत. गोपले यांचं अल्प आजारानं काल मुंबईत निधन झालं. मातंग समाजासाठी अहर्निश कष्ट करणारं नेतृत्व हरपल्यामुळे बहुजन, मातंग, दलित समाज पोरका झाला आहे. 80च्या दशकात असंघटित मातंग समाजाला मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी गोपले यांनी देशपातळीवर काम सुरू केलं. अखिल भारतीय मातंग संघ या संघटनेची स्थापना करून मातंगांना शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी सनदशीर लढाई सुरू केली. मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी 1985 मध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची निर्मिती सरकारनं केली. त्याचं श्रेय गोपले यांनाच जातं. मातंग समाजाला आरक्षण आणि मुंबईत निवारा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळवून इतिहास घडवणाऱ्या PV सिंधूचं आज सकाळी हैदराबाद विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सिंधूबरोबर तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद देखील होते. सिंधूच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता. त्यानंतर हैदराबादमधून सिंधूची विजयी मिरवणूक खुल्या डबल डेकर बसमधून काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा शाळकरी मुलांसह मोठ्या प्रमाणात नागरिकांनीही आपल्या लाडक्या खेळाडूचं स्वागत केलं. या मिरवणुकीसाठी खास मुंबईहून बेस्ट ट्रेन निलांबरी बस पाठवण्यात आली होती. तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास करून ही बस हैदराबादला पाठवण्यात आली. बेस्ट परिवारातर्फे महाव्यवस्थापकांनी सिंधूचं अभिनंदन केलं. ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो इथं गेले 16 दिवस सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांचा समारोप आज झाला.
फटाक्यांची आतिषबाजी, ब्राझीलच्या संस्कृतीची ओळख करून देणारे विविध रंगी कार्यक्रम यावेळी सादर झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी स्पर्धा संपल्याची घोषणा केली. 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टोकियोने अधिकृत जबाबदारी स्वीकारली. भारताची कुस्तीपटू साक्षी मलिक हिला सांगता सोहळ्यात राष्ट्रध्वज देऊन भारतीय पथकाचं नेतृत्व करण्याचा मान मिळाला. या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारत अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा होती, मात्र निराशा झाली. एक रौप्य आणि कांस्य अशा फक्त 2 पदकांसह भारतीय संघाला परतावं लागलं. मात्र पीव्ही सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली, तर साक्षी मलिकही पहिलं कांस्य पदक मिळवणारी महिला कुस्तीपटू ठरली. 207 देशातले क्रीडापटू या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारात सहभागी झाले होते. अमेरिकेनं 46 सुवर्ण, 37 रौप्य आणि 38 कांस्य पदकांसह पहिलं स्थान मिळवलं. ब्रिटन दुसऱ्या तर चीन तिसऱ्या स्थानावर राहिला. एक रौप्य आणि एक रजत पदक पटकावलेला भारत 67व्या स्थानावर राहिला. देशाच्या अनेक राज्यात पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. राजस्थानच्या काही भागात पुरामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी अडकलेल्या 57 नागरिकांची हेलिकॉप्टरनं सुटका करण्यात आली. अनेक जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारमध्येही पूरस्थिती गंभीर असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरस्थितीची हवाई पाहणी केली. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातही गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशातही पूरस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पूरस्थितीची पाहणी केली. हवामान वृत्त. येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अफगाणिस्तानच्या सर्वांगीण विकासात भारताचं सक्रिय सहकार्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. काश्मीरमधील अशांत परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काश्मीरातील विरोधी पक्ष नेत्यांची पंतप्रधान मोदींची भेट. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार कसोशीनं प्रयत्नशील असल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची ग्वाही. ओबीसी शिष्यवृत्तीसाठी पालकांची 4.5 लाख उत्पन्नाची मर्यादा 6 लाखांपर्यंत वाढवण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित. मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब गोखले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार. रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदकावर भारताचं नाव कोरणाऱ्या पीव्ही सिंधूचं मायदेशात शानदार स्वागत. रिओ ऑलिम्पिक सोहळ्याची शानदार सांगता. पदक तालिकेत अमेरिका प्रथम तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर. आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार तसंच राजस्थानमध्ये पूरस्थिती गंभीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.